आता आपण बघूयात सुपरफास्ट 50। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा। विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली पूजा। मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा नाशिकच्या सटाण्यातील अहिरे दाम्पत्याला मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत केली शासकीय महापूजा। शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यासह सर्वांचं आयुष्य सुखी होऊ दे। महाराष्ट्राच्या विकासासाठी, बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्री शिंदेंचं पांडुरंगाला साकडं। मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच। शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया। अहिरे दाम्पत्य 15 वर्षांपासून करतात वारी। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिर परिसराचं रूप विद्युत रोषणाईनं उजळलं। नामदेव पायरीजवळ वारकऱ्यांची मोठी गर्दी। पोलिसांकडून टाळ्यांसह विठुनामाचा गजर। वारकऱ्यांची सेवा करण्यात पोलीसही दक्ष। आषाढी एकादशीनिमित्त मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिर सजलं। मध्यरात्रीपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। दर्शनासाठी 1 किलोमीटरपर्यंत रांग। भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुलं। वडाळ्यातील विठ्ठल मंदिराला 400 वर्षांचा इतिहास। वडाळ्यातील विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट। मंदिरात फुलांची आरास तर कळसाला विद्युत रोषणाई। पंढरपुरातील नामदेव पायरीला आकर्षक फुलांची सजावट। नामदेव पायरीवर साकारला फुल रूपी विठ्ठल। रत्नागिरीच्या चिपळूणमधील सावर्डेत प्राथमिक शाळेकडून सलोखा दिंडीचं आयोजन। दिंडीतून राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचा संदेश। विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर। पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त 15 लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल। विठ्ठल मंदिर परिसरातील गर्दीची ड्रोनच्या सहाय्यानं टिपलं दृश्य। लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना। योजनेअंतर्गत 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। 1111 बोटाचे ठसे उमटवत साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। कल्याणमधील दिनेश गुप्ता या अवलियाने साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। कोल्हापूरचे कला शिक्षक सुरेश गावंडेंनी आषाढी एकादशीनिमित्त रंगीत खडूंच्या माध्यमातून साकारलं विठुरायाचं चित्र। बोरिवलीमधील हरीश पाटील या कलाकाराने नारळाच्या करवंटीपासून साकारली विठ्ठलाची प्रतिमा। हरीश पाटील यांच्या कलेचं सर्वत्र कौतुक। जळगावात कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी नारळावर विठ्ठलाचं सुरेख चित्र रेखाटलं। ॲक्रेलिक रंगांचा वापर करत 17 मिनिटात रेखाटलं चित्र। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये वेग। 15 जुलै अखेर देशात 575.13 लाख हेक्टरवर पेरण्या। कापूस, सोयाबीन, भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात वाढ। राज्यात 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार। शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार। सिडको मंडळाने निवासी वापरासह उद्योगधंद्यासाठी भूखंडांची आणि दुकान विक्रींची सोडत योजना जाहीर। योजनेच्या ऑनलाईन नोंदणीस 6 जुलैपासून सुरुवात। मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून शिव उड्डाणपूल धोकादायक घोषित। शिवपुलावर अवजड वाहनांवर बंदी तर 17 जुलैला मोहरम निमित्त नागरिकांना पुलावरून प्रवास करणं टाळावं, प्रशासनाच्या सूचना। MSIDCने हाती घेतलेल्या 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निधीचा मार्ग मोकळा। राज्यातील 146 रस्त्यांच्या कामांसाठी बँकांनी 28,500 कोटी रुपयांचं कर्ज देण्यास मान्यता। प्रकल्पांची कामं लवकरच सुरू होण्याची शक्यता। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचं पालकत्व घेता येणार। सिंहांचं वर्षभराचं पालकत्व मिळण्यासाठी साधारण 3 लाख तर बिबट्यासाठी 1.5 लाख मोजावे लागणार। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुसाट। सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवेचा समावेश। एक्सप्रेस सेवा मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या स्थानकांवर धावेल। गेल्या 1.5 वर्षांपासून मुंबईसह महामुंबईमध्ये घरांच्या विक्रीत विक्रमी वाढ। घरांच्या किमतीत सरासरी 94 लाख रुपयांपर्यंत, घरांच्या किमतीत 10% वाढ।
राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार. आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द. पुण्यातील मुळशी तालुक्यात अनधिकृत पब बारवर पीएमआरडीची कारवाई. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 193 केंद्र सुरू. केंद्रांमध्ये महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणीत 29 मदत केंद्र उभारली. परभणी मनपाकडून करण्यात आली उपाययोजना. परभणीतील पूर्णा कानखेड रस्त्याला पावसाळ्यात तळ्याचं सुरू. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. नागरिकांनी सोशल मीडियावर जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नये. परभणी जिल्हा पोलीस दलाचं नागरिकांना आवाहन. नाशिकच्या येवल्यात जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी. रेशन दुकानात पाणी शिरून सर्व धान्य भिजल्यानं मोठं नुकसान. कावन भिवंडी राज्य महामार्गाच्या रस्त्याची चाळण. रस्त्यात 10 ते 15 फूट लांबीचे मोठे खड्डे. वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास. पुण्यात म्हाडाच्या विरोधात मनसेचं ढोलबजाव आंदोलन. म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून बिल्डरला कायदेशीर परवानगी मिळत असल्याचा आरोप. रत्नागिरीतील चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मनसेची धडक. मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामाचा जाब विचारला. अहमदनगरच्या कोपरगावात विजेचा लपंडाव. नागरिक त्रस्त. मनसेचं महावितरणच्या कार्यालयासमोर टीव्ही फोडत निषेध आंदोलन. विशाळगड प्रकरणावरून परभणीतील मुस्लिम समाज आक्रमक. अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून दर्गा मस्जिदमध्ये धुडगूस घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCतील आरती ड्रग्ज कारखान्याला उत्पादन बंद करण्याची नोटीस. वायू गळती प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई. धुळ्यात आंबेडकरी समाज संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. साक्री शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी.